आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या तयार करणार आहोत. या करंज्या पहा अगदी पुरीसारख्या टम्म फुगलेल्या आहेत. 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. करंज्या तयार करण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये सुरुवातीला 1 वाटी मैदा आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी 0 नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे. लगेचच अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे कडकडीत तूप गरम करायचं आहे. तुपाचं मोहन घालायचं आहे आणि मैदा आणि रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मध्यम असं मळून घ्या. करंजी तयार करण्यासाठी लागणारं पीठ आता साधारणतः अर्धा ते 1 तास आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान असा फुगतो आणि करंज्या मस्त अशा टम्म फुगतात. आता लगेचच करंज्या बनवायला करंज्यांचं सारण तयार करायला सुरुवात करूयात. सारण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की लगेचच काही काजू बदामाचे काप घालायचे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 1 वाटी ताजा ओला नारळ घेतलेला आहे, चांगला असा कापून घेतला. त्यानंतर मिक्सरला मस्त असा बारीक करून घेतलेला आहे. मी पाठीचा काळा भाग काढलेला नाही, तुम्हाला काढायचा असेल तर काढू शकता. 1 वाटी नारळाचा चव तुपामध्ये साधारणतः अर्धा मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने नारळाचा चव मोजून घेतला, अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी कापून घेतलेला गूळ घालायचा आहे. आता हा घातलेला गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. वितळेपर्यंत मस्त असं हलवत राहायचं आहे. जेव्हा गूळ वितळणार ना, तेव्हा मिश्रण थोडंसं ओलसर होतं, तर ते ओलसर झालेलं मिश्रण हलकंसं घट्ट होईपर्यंत, कोरडं होईपर्यंत आपल्याला कमी आचेवरती मस्त असं परतत राहायचं आहे. जेणेकरून काय होईल, करंजी आपली तेलामध्ये अजिबात फुटणार नाही, मस्त अशी अख्खीची अख्खी टम्म फुगेल. हे पहा, मस्त असं गूळ वितळलेलं आहे, मिश्रण हलकंसं कोरडं झालेलं आहे. आता लगेचच अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. 1 चमचा वेलची पावडर, जायफळ आणि सुंठसुद्धा किसून घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला खसखस देखील घालायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी करंजीसाठी लागणारं सारण तयार आहे. सारण पूर्णपणे थंड होऊन देऊयात. लगेचच करंज्या तयार करायला सुरुवात करूयात. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाची मस्त अशी पारी तयार करून घ्यायची आहे. साच्यावरती व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करंज्या मस्त अशा तयार करून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे छान अशी करंजी तयार झालेली आहे. याच पद्धतीने काही करंज्या तयार करून घेते आणि लगेचच तळून घेते. आता कढईमधलं तेल हलकंसं गरम झालं की लगेचच करंज्या घालायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी मस्त अशा खरपूस खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, करंज्याला रंग पहा मस्त आलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व करंज्या तळून घेते. करंजी पहा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे, अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही, तेलकट झालेली नाही, मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे, रसरशीत तयार झालेली आहे. 15-20 दिवस छान अशी टिकते. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा.